नमस्कार, मी प्रसाद शिवाजीराव जोशी. कलकत्ता येथील घटनेने सर्व देश हादरून गेलाय. प्रत्येक मुलीच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे. आपली मुलगी सुरक्षित आहे का हा प्रश्न त्यांना भेडसावतो. कलकत्ता येथील एका डॉक्टर महिलेचा बलात्कार झाला आणि त्यानंतर अतिशय निघूनपणे खून करण्यात आला. आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे राज्य शासनाच्या वतीने हे प्रकरण दडपण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला. परंतु पीडितेच्या नातेवाईकांनी तिच्या मित्रपरिवाराने आवाज उठवला. या प्रकरणी मान्य उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आणि त्यानंतर मान्य सुप्रीम कोर्टानं स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत सुनावणी सुरू केली. महिलांवर अत्याचार हा एक मोठा गंभीर विषय बनलेला आहे. या संदर्भातली आकडेवारी काय सांगते? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आपण 2022 पर्यंत जर आकडेवारी बघितली तर आपल्याला धक्का बसेल. काय सांगते ही आकडेवारी? 2022 या वर्षात देशभरात 31,516 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आणि या आकडेवारीची सरासरी बघितली तर प्रति दिवशी 86 गुन्ह्यांची नोंद आणि दर तासाला सरासरी 3 घटना या देशामध्ये घडत आहे. आणि याहून गंभीर बाब म्हणजे यापैकी 1004 प्रकरणामध्ये पीडिता ही अल्पवयीन आहे, 18 वर्षाखालील आहे. आपण कल्पना करू शकतो किती भयावह ही सर्व आकडेवारी आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर आपण पोलिसात जातो, आपल्याला असं वाटतं की पोलीस यंत्रणेने आरोपीला शोधून काढावं. परंतु अशा प्रकारच्या केसेस किती प्रलंबित आहेत पोलीस तपासामध्ये? तर 2022 वर्षाखेर बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या एकूण 80,198 केस पोलीस तपासामध्ये प्रलंबित आहे. काही प्रकरणामध्ये फायनल रिपोर्ट सुद्धा दाखल केला आहे. फायनल रिपोर्ट दाखल केलेल्या 58,513 पैकी 12,196 प्रकरणामध्ये सबळ पुरावे आढळून आले नाही. पोलिसांनी तपास केला, प्रकरण न्यायालयामध्ये गेलं. तिथे काय परिस्थिती आहे? तिथली आकडेवारी काय सांगते? न्यायालयामध्ये महिला अत्याचाराच्या एकूण साधारणपणे 5 लाख केसेस पेंडिंग आहे. 14,890 प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झालाय तर 27,374 प्रकरणात आरोपींची सुटका झाली. आणि 2022 या वर्षाखेर आपण जर कन्व्हिक्शन रेट बघितला तर तो आहे 33.6 आणि जे पेंडन्सी पर्सेंटेज आहे ते आहे 92.1. आपण कल्पना करू शकतो की किती मोठ्या प्रमाण आहे हे पेंडिंग असण्याचं. आणि याहून सर्वात गंभीर बाब म्हणजे आरोपी हा पीडितेच्या ओळखीतला असण्याचं प्रमाण किती आहे? महिलांवर अत्याचाराच्या एकूण 31,516 प्रकरणापैकी 30,454 प्रकरणामध्ये आरोपी हा पीडितेच्या ओळखीतला होता, तर फक्त 1,062 प्रकरणात आरोपी हा अपरिचित होता. आणि याहून गंभीर बाब म्हणजे यापैकी एकूण 2,324 प्रकरणामध्ये आरोपी हा पीडितेच्या नात्यातील होता. आताचा जमाना सोशल मीडियाचा आहे. आपण पुढारले आहोत असं दाखवण्यासाठी अनेक संकल्पना पुढे आल्यात. लिव्ह इन पार्टनर, लिव्ह इन रिलेशन ही सुद्धा त्याच्यात एक संकल्पना आहे. परंतु महिला अत्याचाराच्या एकूण घटनांपैकी 14,582 प्रकरणात आरोपी हा मित्र, ऑनलाईन मित्र किंवा लिव्ह इन पार्टनर याच्यापैकी एक होता. 13,548 प्रकरणात आरोपी हा फॅमिली फ्रेंड, शेजारी, ऑफिसमधील कर्मचारी किंवा वरिष्ठ यापैकी एक होता. महिलांवरील अत्याचाराच्या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये आरोपी हा ओळखीतला असण्याचं प्रमाण हे 96.6% आहे. 18 वर्षाखालील बालकांवर अत्याचार झाले तर त्यासाठी आपल्याकडे पोक्सो कायदा आहे आणि या कायद्याअंतर्गत जे गुन्हे दाखल होतात त्याच्यामध्ये सुद्धा यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या एकूण 37,907 प्रकरणापैकी 36,682 प्रकरणात आरोपी हा पीडितेच्या ओळखीतला होता, तर फक्त 1,285 प्रकरणामध्ये आरोपी हा अपरिचित आहे. विचार करायला लावणारी गोष्ट अशी आहे की 3,276 प्रकरणामध्ये आरोपी हा पीडितेच्या नात्यामधील होता. 19,765 प्रकरणामध्ये आरोपी हा मित्र किंवा ऑनलाईन मित्र यापैकी एक होता, तर 13,641 प्रकरणामध्ये आरोपी हा शेजारी किंवा फॅमिली फ्रेंड यापैकी एक होता. आणि इथे सुद्धा आरोपी ओळखीतला असण्याचं प्रमाण हे 96.8% एवढं भयंकर आहे. ही सर्व आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आपण सर्व ते बघू शकता. पण मुख्य प्रश्न असा आहे की हे सर्व का होते, याची काय कारणे आहेत? सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कायद्याचा धाक नसणं. त्या एखाद्या आरोपीला अतिशय कठोर जर शिक्षा झाली, जसं की विदेशात आपण अनेक ठिकाणच्या माहिती आपण बघतो, आपल्याला ती सोशल मीडियावर सहजपणे उपलब्ध होतात की एखाद्या देशामध्ये बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला, बलात्काराला कशा प्रकारे शिक्षा केली जाते ते सर्व आपल्याला सोशल मीडियावर, इंटरनेटवर आपल्याला सहज उपलब्ध होईल. तसं आपल्याकडे नाही. कायद्याचा धाक होण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे का होत नाही तर गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस तपासानंतर न्यायालयामध्ये गुन्हा सिद्ध होणं, साक्षी, पुरावे, आरोप ही सर्व लांबलचक प्रक्रिया आहे. याच्यात दिरंगाई का होते तर याचं महत्वाचं कारण म्हणजे अपुरं मनुष्यबळ. म्हणजे पोलीस प्रशासनामध्ये असेल किंवा न्याय यंत्रणेमध्ये असेल, अपुरं मनुष्यबळ ही सर्वात मोठी भेडसावणारी समस्या आहे. हे सगळं यंत्रणेच्या बाबतीत. आता सर्वात मोठी जबाबदारी ती म्हणजे तुमची आणि आमची. आरोपी जेव्हा अशा गुन्ह्याकडे प्रवृत्त होतो त्याच्या अगोदर त्याला कोणीतरी नोटीस केलं असतं, त्याची वागणूक आपण कोणीतरी त्याच्या आजूबाजूला कोणीतरी ऑब्झर्व्ह केली असते, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आपल्याला काय करायचं त्याचं, आपल्याला तर झळ नाही ना, मला काय त्याचे,
मी त्या भानगडीत का पडू, अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे आणि म्हणून गुन्हेगारांचं फावतं, गुन्हेगार मोठा गुन्हा करण्याकडे प्रवृत्त होतो. असे जर अत्याचार थांबवायचे असतील तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि मला काय त्याची, मी त्या भानगडीत का पडू, ही वृत्ती आपल्याला सोडावी लागेल. आपल्या आजूबाजूला जर एखादा असा गुन्हेगार आपण नोटीस केला, त्याचं वागणूक जर आपल्याला अशा प्रकारची दिसली तर आपण तात्काळ आपल्या क्षमतेप्रमाणे त्यासाठी आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत, योग्य त्या ठिकाणी माहिती दिली पाहिजे. आणि असं जर आपण केलं तर निश्चितच अशा प्रकारच्या गुन्ह्यांना पायबंद बसू शकतो. आणि यंत्रणा शेवटी किती जरी त्याच्याकडे उद्या मनुष्यबळ जरी जास्त आलं, कायद्याचा धाक निर्माण झाला तरी त्याच्यावर प्रतिबंध बसू शकेल. पण सर्वात मोठी जबाबदारी एक देशाचा एक नागरिक, सजग नागरिक म्हणून आपल्या सर्वांची. आणि ज्या दिवशी आपण ही जबाबदारी पार पाडू त्या दिवशी अशा प्रकारचे अन्याय अत्याचार महिलांवर होणार नाही. जसं की कलकत्ता येथील प्रकरणामध्ये झालं, त्या डॉक्टर महिलेच्या नातेवाईकांनी, मित्रांनी ज्यावेळेस आवाज उठवला, परिवाराच्या सदस्यांनी, त्यावेळेस या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितलं गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाचा तपास सुरू झाला. जर त्यांनी आवाज उठवला नसता तर निश्चितच हे प्रकरण दडपलं गेलं असतं, तर एका निष्पाप मुलीला मुकाटपणे तिचा बळी गेला असता. पण आता आपल्याला अशी आशा निर्माण झाली की त्या मुलीला न्याय मिळेल. अशा प्रकारचे गुन्हे थांबवण्यासाठी, त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे. अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद.